The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents podcast Treasure Talks, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टमध्ये देवतांच्या प्राचीन पितळी मूर्त्यांचा संग्रह करण्याची आवड असलेले वास्तुविशारद सागर काबरे यांच्याकडील ऐतिहासिक खजाना आपण बघणार आहोत. आर्किटेक्ट काबरे यांच्या संग्रहात इतिहास, कला आणि अध्यात्माबद्दलचे नितांत प्रेम दिसून येते. चला तर मग हा दुर्मिळ मनोरंजनात्मक पॉडकास्ट बघायला तुम्ही रेडी आहात ना? पाहूया छंदातून स्वतःचा शोध घेण्याचा हा प्रवास. नमस्कार. पूजा प्रसून निर्मित व्हॉइस विस्टा व्हेंचर मध्ये मी प्रसाद देशपांडे आपलं स्वागत करतो. ट्रेजर टॉक्स या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या छंद असणाऱ्या लोकांना आपण यापासून भेटणार आहोत. प्राचीन मूर्ती आणि आतापर्यंतच्या वेगवेगळ्या अँटिक वस्तू संग्रहित करणारे नाशिकचे श्री सागर काबरे यांचं आपण स्वागत करूया. सागर काबरेजी नमस्कार. सागर काबरे हे व्यवसायाने आर्किटेक्ट असले तरी पण त्यांच्याकडे 35 ते 40 वर्षापासून वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती त्यांनी संकलित केल्या आहे. आपण त्यांचा हा प्रवास त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सागरजी, आपला हा जो छंद आहे हा साधारण 30-35 वर्षापासून आहे, तर आपण हा छंदाची प्रेरणा कोणाकडून घेतली आणि छंदाचा प्रवास कसा आला याच्याबद्दल आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ऍक्च्युली आता माझ्याकडे जो छंद आहे तो बऱ्याचशा ब्रासच्या मूर्त्या ज्या आहेत त्याचा छंद आहे. बरेचसे अँटिक युटेन्सिल्स, अँटिक भांडे, अँटिक मूर्त्या याचं कलेक्शन आहे. आणि याशिवाय जुने कॅमेरेज, ज्या कॅमेऱ्याची सुरुवात झाली अशा सगळ्या गोष्टींचं कलेक्शन आहे. बेसिकली या कलेक्शनची सुरुवात जी झाली ती माझे आजोबा म्हणजे माझे नानाजी, आईचे वडील मुरारी जाजू हे त्यांचं नाव होतं. त्यांना लहानपणापासून खूप काही छंद होता आणि ते खूप गोष्टी कलेक्ट करत राहिले. मग त्यांनी काही वर्ष फक्त ब्रासच्या मूर्त्या कलेक्ट केल्या. त्या ब्रासच्या मूर्त्या म्हणजे साधारणतः 4 इंचापासून तर 4 फुटापर्यंत ब्रासच्या सॉलिड मूर्त्या त्यांच्याकडे होत्या. आणि जेव्हा ते वारले तेव्हा ते त्यांच्या विलमध्ये लिहून गेले होते की याचा सगळा सांभाळ सागरने करावा. तर ते कलेक्शन माझ्याकडे आलं आणि मग ते कलेक्शन माझ्याकडे आल्यावर मग मी त्याचं पूर्ण घरात एक फ्लोअर जो आहे तो पूर्ण त्याचा म्युझियम सारखा छोट्या घरातला एक म्युझियम, छोटी खाणी म्हणतात त्याला, तसं केलंय. आणि त्याच्यात सगळ्यांचं कलेक्शन आम्ही केलंय. साधारण आपले नानाजी म्हणजे आपल्या नानांचं कधी साधारण किती वर्षापासूनच असेल ते कलेक्शन? आता काही गोष्टी ज्या आहेत ते तर त्यांना लहानपणापासूनच त्यांना आवड होती आणि ते अराउंड त्यांचं जवळपास 50 वर्ष तरी कमीत कमी मला असं वाटतं. कारण 50 वर्ष आधीचं काही कलेक्शन असेल. 50 वर्ष तर ते जेपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी दररोज त्यांच्याकडे काहीतरी नवीन कलेक्शन मधलं सामान आहे रोज कलेक्ट करायचे. तर अशा पुरातन वस्तूपासून तर नवीन वस्तूपर्यंत भरपूर कलेक्शन. मग यामध्ये तुम्ही आपण भर टाकली म्हणता येईल असं. पण मग आपलं कलेक्शन आपण केव्हा सुरुवात केली त्याच्यामध्ये भर टाकायला? मी जवळपास आता 10-1 वर्षापासून काही कलेक्शन करतोय. नाराजींचं कलेक्शन आल्यावर ते अजून ऍड झालं आणि मग त्याच्यात आता मी सगळीकडे जिथे पण जातो, नाशिकला असतो किंवा कुठेही असतो, तर नाशिकला रविवार असतो, सुट्टी असते, तर जुन्या वस्तू शोधत असतो, जुन्या मूर्त्या शोधत असतो. किंवा आपण बाहेरगावी कुठल्याही गावाला गेलो तर तिथे माझी आवड एका जुन्या बाजारात जायचं, जुन्या भांड्याच्या दुकानात जायचं. तिथे त्या लोकांकडनं जुने भांडे शोधायचे, जुन्या वस्तू शोधायच्या, काही मूर्त्या शोधायच्या. आणि प्रत्येक गावात एक स्पेशालिटी असते आणि ज्या ज्या गावांना हिस्ट्री आहे तिथे तर उलट जास्त या वस्तू मिळतात. जसं मी आता लेटेस्ट म्हणजे विजापूरला गेलो होतो, तर विजापूरला एक खूप मोठं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. तर तिथे पण मला खूप काही गोष्टी मिळाल्या आणि त्या एकदम वेगळ्या गोष्टी मिळाल्या त्या ज्या आपल्या नाशकात मला कधी दिसला नाही किंवा दुसऱ्या महाराष्ट्रात दिसला नाही. कारण का ते कल्चर तिथलं वेगळं असावं, तर त्या वस्तू आपल्याला तशा मिळत जातात आणि ते कल्चर त्या सिटीच्या कल्चर प्रमाणे ते गोष्टी होत राहतात. असे जुने वस्तू आपल्याला संग्रह करता येतात दुसऱ्या गावात. आतापर्यंत साधारण आपल्याकडे किती अँटिक वस्तू आणि देवदेवतांच्या मूर्ती किती असतील? आता देवाच्या पितळी मूर्त्या बघितल्या तर माझ्याकडे जवळपास 2000 पेक्षा जास्त मूर्त्यांचं कलेक्शन आहे. आणि भांडी जी आहे ती तर भरपूर आहे, 300
400 भांडी असतील, 200-300 कॅमेरे असतील, अशा वस्तूंचं कलेक्शन. यामध्ये तुम्ही मगाशी म्हणले की 1 इंचापासून तर साधारण 4 फुटापर्यंत आणि मूर्ती म्हणली की त्याची पूजा आली किंवा त्याच्या मागे धार्मिक भावना असतात, तर त्या धार्मिक भावना आपल्या घरामध्ये त्या खरंच चांगली ऊर्जा निर्माण करतात. तर आपण त्या मूर्तींची देखभाल वगैरे कसे करतात? ऍक्च्युअली या मूर्त्यांचा आम्ही खालचा जो आमचा मजला आहे त्याच्यात आम्ही शोकेस सारखं केलंय आणि त्याच्यात सगळ्या मूर्त्या ठेवल्या आणि त्याला एक 15 दिवसात आम्ही क्लिनिंग करतो. क्लिनिंग म्हणजे ब्रासची जी मूर्ती असते ती अशी आम्ही खूप क्लीन नाही करत, कारण का ब्रासची मूर्ती आपण क्लीन केली तर अशी चकाचक दिसायला लागते, तर त्याचा तो अँटिक स्वरूप किंवा जुना स्वरूप निघून जातो. तर त्याला फक्त आम्ही पाण्याने वॉश करतो, ते धूळ पुसतो आणि क्लीन करून तशीच ठेवतो. आणि या मूर्त्यांचं विशेष म्हणजे आम्ही दरवेळेस काय करतो का कुठलाही सण असेल, समजा गणेश चतुर्थी असेल किंवा देवीची असेल, नवरात्र असेल किंवा कुठलाही सण, म्हणजे पूर्ण आपल्या भारतात दर महिन्याला काहीतरी सण असतो आणि त्या सणाला मी वरती माझे मुलं आहेत त्यांना मी म्हणतो का आज चला आज गणेश चतुर्थी आहे तर चांगल्या गणेशाच्या मूर्त्या घेऊन येऊ आणि मग 9 दिवस आपण गणेशाचे मूर्त्यांचे फोटो काढतो आणि व्हॉट्सअपला सगळ्यांना एक शुभेच्छा म्हणून देतो, त्याच्याबरोबर त्याची माहिती पण देतो. म्हणजे ऍक्च्युली हे मला कसं सुचलं, कारण का माझ्याकडे बरेचसे लोक येतात बघायला. तर एक 10वीची मुलगी माझ्याकडे आली होती आणि सरस्वतीची मूर्ती होती. मी जस्ट तिला कॅज्युअली विचारलं का ही मूर्ती कसली, तुला माहिती आहे का? तर तिने मला उत्तर दिलं का ही देवीची मूर्ती आहे. तर म्हटलं कुठली देवी? तर तिने मला काही उत्तर नीट नाही दिलं. तर मला त्यावेळेस खूप असं मनात खंत वाटली, का रे 10वीची मुलगी आणि सरस्वतीची मूर्ती हिला माहिती नाही, हे कसं होऊ शकतं? पण मग नंतर मला असं कळलं, असं वाटायला लागलं का आपलीच चूक आहे का आपण पुढच्या जनरेशन पर्यंत या गोष्टी नेत नाहीये. तर पुढच्या जनरेशन पर्यंत प्रत्येक देवदेवतांची मूर्तीची माहिती, त्याचं वाहन काय असतं, त्याचं महत्व काय असतं. आपल्या भारत देशात इतकं मोठं कल्चर आहे का प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पशुला महत्व दिलंय. तुम्ही बघाल तर लक्ष्मी बरोबर घुबड असतो, कुबेरा बरोबर विंचू असतो, प्रत्येक प्राणी, बैल, गाय, घोडा, हत्ती, या सगळ्या गोष्टी, सगळ्या मोर, या सगळ्या गोष्टी कोणाचं तरी वाहन आहे आणि त्याचं महत्व आहे. म्हणजे प्राण्याला पण एवढं महत्व दिलंय, जेवढं माणसाला महत्व आहे तसं प्राणी मात्राला महत्व दिलंय. या गोष्टी सगळ्या त्या मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्या देवाची माहिती पोहोचायला पाहिजे. मग त्या दिवशीपासून मी ठरवलं का कोणी लहान मुलं आले का त्यांना सगळं म्युझियम दाखवायचं, व्यवस्थित दाखवायचं. त्यांना 4-5 गोष्टी पण माहित पडल्या तर आपल्यासाठी चांगलं आहे, आपलं कल्चर हे पुढे कंटिन्यू होत राहील. मग नंतर व्हॉट्सअपला प्रत्येक सणाला मी त्या मूर्तीची माहिती आणि हे करून मुलांना सांगतो का तुम्ही तयार करा आणि मग आपण पाठवू, मग लोकांपर्यंत पोहोचते. त्याच्यामुळे ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी साध्य होतात का आपलं कल्चर कंटिन्यू होतं, मूर्त्यांचं कलेक्शन होतं. नंतर आमच्या आजोबांचं जे स्वप्न आहे ते पण त्यांनाही आनंद होत असेल का हे त्यांचं एवढं मोठं कलेक्शन कोणीतरी सांभाळून नीट पुढे लोकांपर्यंत नेतोय. नंतर जसं तुम्ही मागे म्युझियम एक्झिबिशन केले, त्या एक्झिबिशन मध्ये पण भाग घ्यायला मला आवडतं. तशा त्या गोष्टींचं जोपासना होते, ऍडिशन होते. आणि अजून त्याच्यात काय झालंय का बरेचसे मित्रमंडळी, नातेवाईक या लोकांना माहित पडले का हे कलेक्शन करतात, तर प्रत्येक गोष्टीला कोणाला काही सापडलं तर ते आपल्याला फोन करतात किंवा त्यांच्याकडे काही वस्तू असेल तर ते आपल्याला भेट म्हणून आणून देतात. तर हा पण एक चांगला त्याच्यातला भाग आहे. बरोबर. आजच्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला खरंच हा जो प्राचीन वारसा आहे आणि त्याच्याबद्दलची मागची भावना, धार्मिक भावना असो किंवा सांस्कृतिक भावना आहे, ती आपण तर त्यांच्या मार्फत, या मूर्तींच्या मार्फत आपण पोहोचवतात. पण आपल्याकडे अशा कुठल्याच खास वस्तू म्हणण्यापेक्षा देवदेवता आहे की ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतील की ह्या आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही, घरामध्ये देव ठेवत नाही. काही देव असतात असे असतात की जे घरामध्ये ठेवले जात नाही, पण ते तुमच्या संग्रहामध्ये आहे. आता माझ्याकडे गणपती सगळ्यात जास्त कलेक्शन आहे. माझ्याकडे जवळपास गणपतीची 1 इंचापासून तर 4 फुटापर्यंत ब्रासची मूर्ती आहे. जशी ही बघाल तुम्ही, तर या गणपतीच्या 1 इंचाच्या मूर्त्या आहेत. जेव्हा नेपाळला गेलो होतो तर तेव्हा मला या नेपाळला त्या मूर्त्या मिळाल्या. तर मी तिथून बऱ्याचशा वेगवेगळ्या गणपतीच्या फॉर्मच्या मूर्त्या आणल्या आणि या जवळपास एका हातात 10 मूर्त्या बसतील एवढ्या छोट्या त्या मूर्त्या आहेत. आता यातल्या स्पेशल म्हणजे ही जी मूर्ती आहे ही गणपतीची लहान 1.5 इंचाची 1.25 इंचाची मूर्ती आहे. सेम टू सेम अशीच माझ्याकडे 4 फुटाची मूर्ती आहे. तर या गणपतीचं खूप मोठं कलेक्शन आहे आणि गणपतीचे वेगवेगळे फॉर्म्स माझ्या कलेक्शन मध्ये आहे. जसे आपण दरवेळेस बघतो गणपतीचं वाहन उंदीर असतं आणि उंदीर गणपतीच्या पुढे असतं. तर एक मूर्ती अशी का गणपती उंदराला घेऊन चाललाय का,
चल माझ्यासोबत. आणि प्रत्येक मूर्तीच्या मागे काहीतरी स्टोरी आहे. तर अशा गोष्टी आहे. मग कुबेराची मूर्ती आहे, नवग्रहाची मूर्ती आहे. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, केतू, 9च्या 9 ग्रह आहे. कुबेर आहे, कुबेरचं वाहन विंचू असतं, तर विंचूची एक वेगळी मूर्ती माझ्याकडे आहे. नंतर लक्ष्मीची एक खूप सुरेख मूर्ती आहे, जवळपास ती 30-1 किलोची मूर्ती आहे. आणि त्याच्यात अतिशय कोरीव काम केलेलं आहे. आणि मग जेव्हा आपल्या संत मित्रांपैकी काही एक जणांचं घुबडचं कलेक्शन आहे, तर त्या दिवशी तो घुबडाची आम्हाला माहिती देत होता. तर माझ्या मूर्तीमध्ये घुबडाचं पण एक छोटं फॉर्म होता, पण मला कधी सापडला नाही. पण त्याने जेव्हा मला माहिती सापडली त्या दिवशीपासून मला ती मूर्ती, ती घुबड दिसायला लागली. मला वाटतं लक्ष्मीचं वाहन लक्ष्मी हे घुबड आहे त्याचं वाहन. तर ते आहे. गरुडाची खूप छान मूर्ती माझ्याकडे आहे, त्याच्यात गरुड आहे, त्याचे दोन्ही देवी त्याच्या सोबत आहेत. अशा वेगवेगळ्या मूर्ती आहे आणि खूपच मजा येते या मूर्त्या बघायला. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते आणि त्यांना मी ते सगळं म्युझियम दाखवलं. तर त्यांनी मला सांगितलं का मी परत येईल आणि मी जवळपास 1-1 तास एक मूर्ती बघेल. कारण त्याची मूर्तीत लाईव्हनेस, एक जीव असं म्हणतात तो जेव्हा आपण मूर्तीकडे नीट ऑब्झर्वेशन करतो, मूर्तीचे फॉर्म बघतो, तर आपल्याला काही वेळात आपण त्या मूर्तीबरोबर कनेक्ट होऊन जातो आणि मूर्ती आपल्याशी बोलायला लागल्या असं वाटतं. तो गृहस्थ म्हटला का मी आता येईल आणि 1 तास एक मूर्ती बघेल आणि आरामशीर पूर्ण दिवस माझा इथे घालेल. तर अशा वेगवेगळ्या मूर्ती आहेत. नंतर अँटिक गोष्टीमध्ये बरेचसे वेगवेगळे संग्रह आहेत, ते मी खूप संग्रह करतो. आणि ऍक्च्युली अँटिक ज्या वस्तू आहेत त्या वेगळ्या कशा, कारण का आपल्या भारत देशात तुम्ही बघाल तर खूप एखादा प्रॉडक्ट आपण डिझाईन म्हणतो तर ते अतिशय उच्च स्तरावर गेलेलं होतं. जसं आता मी छोटस उदाहरण म्हणून एक काढलंय का, हे तुम्हाला वाटतं का घुंगरू आहे आणि काही नाही असं एक काहीतरी, पण हे बैलाच्या शिंगाला लावायचे आणि जेव्हा बैल चालायचा तर बैलाचा आवाज यायचा. नंतर एक बैलाचा गळ्याचा पट्टा आहे, त्याच्यात वेगवेगळे असे घुंगरू आहे. मला कोणी सांगितलं का ते बैलाची जसं हे समजा एखादा बैल आहे किंवा गाय आहे, त्याला चारा पाहिजे असेल तर तो वेगळा आवाज करतो, भूक लागली तर वेगळा आवाज करतो, एखादा साप आला तर जोरात आवाज करतो. तर त्याच्या मालकाला त्या गळ्याच्या पट्ट्याच्या आवाजावरनं कळतं का हे काय. तर घागरी बऱ्याच प्रकारचे आहेत. तर घागरीचे जे फॉर्म आपल्या इथे डेव्हलप झालेले आहेत ते अतिशय अतिशय उच्च लेवलला गेले. का घागर आपण पाणी भरतो, कळशी असते, डोक्यावर ठेवतो, खांद्यावर ठेवतो, हे घेतो, तर त्याच्याप्रमाणे फॉर्म झाले. आणि आपल्या भारत देशाचं कल्चर त्या वस्तूवरनं लक्षात येतं. एक छोटा ज्वेलरी बॉक्स माझ्याकडे आहे ब्रासचा. तर हा ब्रासचा हा एक माझा मित्र आहे नितीन पटेल म्हणून, त्यांनी मला हा गिफ्ट केलाय. तर हा तुम्ही बघाल तर याला इथे पहिले कुलूप आहे, म्हणजे लोक प्रवासाला जात असेल किंवा घरात ठेवत असेल आणि हा असा उघडतो तर तुम्हाला ऍट अ ग्लान्स सगळ्या ज्वेलरी बघायला मिळतात. आणि त्याला अतिशय छान असं त्यांनी मेकअप बॉक्स म्हणूनच, मेकअप बॉक्स किंवा ज्वेलरी बॉक्स म्हणून त्याचा होतो. नंतर काही दिवे आता मला मागच्या महिन्यात आपल्या जुन्या बाजारातच मिळाले. हा ऍक्च्युली हा दिवा आहे, आपण त्याचा विचारही करू शकत नाही. याच्यात उलट आधी तेल टाकायचे, ओपन करून याच्यामध्ये तेल टाकायचे, त्याला बंद करायचे, इथे एक वात लावायचे आणि या सोंडीत ना एक थेंब थेंब पाणी, थेंब थेंब तेल पडून तो दिवा पेटत राहतो. अशा प्रकारचे माझ्याकडे अनेक दिव्यांचे पण खूप प्रकार आहे. आणि हे बघून आपलं पूर्ण कल्चर लक्षात येतं, आपली फिलॉसॉफी लक्षात येते. एका गृहस्थाने मला एक कसं एक पळीसारखं एक हे दिलं होतं वस्तू, आणि मला वाटलं ते पळी आहे. मी घेतलं, माझ्या कलेक्शन मध्ये ठेवलं, पण मी म्हटलं पळी दिसत नाही कारण त्याचा फॉर्म थोडासा वेगळा आहे. तर मी खूप त्याच्यावर अभ्यास केला, मग मी नेटवर सर्च केलं, तर मला एका ठिकाणी त्याचं नाव मिळालं. त्याला कॅन्डल स्नफर म्हणायचे. कॅन्डल स्नफर म्हणजे एखादी मेणबत्ती किंवा दिवा विझवायला ते वापरायचे. तर ऍक्च्युली ही आपली कल्चर तुम्ही बघाल तर दिवा फूक मारू नये, फूक मारल्यामुळे सायंटिफिक रिझन बघितलं तर जंतू जात असतील आणि त्याच्यामुळे लोक फूक मारत नाही, आणि तर कॅन्डल स्नफरने ते कॅन्डल विझवायचे. तर याच्यावरून आपलं कल्चर लक्षात येतं. त्याचं फॉर्म पण असा असायचा का त्याला लांब दांडीमुळे त्याला चटकाही लागणार नाही गरम झाल्यामुळे. त्याचं जिथे ते मेल्ट करतात तिथे जाड थिकनेस असते. अशा किटल्या आहेत, किटल्यांचे जे प्रकार आहे का किटली आपण हँडल करतो, गरम असली तरी त्याचा गरम होत नाही. काही किटल्यांना असं मोरच्या शेपची आणि ते मोरच्या तोंडामधनं किटलीतनं काय पडतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत का त्या कलेक्शन, अशा वेगळ्या कलेक्शन मला वाटल्या. आणि हे सगळं आपण जेव्हा फिरतो, मी कुठल्याही गावात गेलो तर मला सगळ्यात आधी जुने भांडे दिसतात, जुने वस्तू दिसतात. एक आम्ही नेपाळला गेलो असताना एका दुकानात गेलो, तिथे भांड्याचं दुकान होतं, ते सगळे नवीन भांडे दाखवत होते आणि त्याच्या संग्रहात वरती एक त्याचं पैसे कलेक्ट करायला एक डब्बा ठेवलेला होता. तर मी त्याला सगळं बघून सांगितलं मला तो डब्बा पाहिजे.
तर ती बाई मला म्हणे नाही नाही, हा डब्बा मी देऊ शकत नाही, आता माझ्या आजोबांपासून आहे. अशा गोष्टी आपोआप आपल्याला दिसायला लागतात जेव्हा आपण फिरतो आणि असं कलेक्शन करतो. तर ते तुम्ही म्हटलं तसे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे आणि प्रत्येक प्रोडक्ट हा वेगळा आहे. तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असताना तुमची नजर ही जुन्या वस्तूंकडे जाते. हो. असं हे होतं की प्राचीन संस्कृती आपल्याला ती जतन केलीच पाहिजे. हो. तर याच्यामध्ये तुम्हाला विशेष अशी एखादी गोष्ट किंवा विशेष आयटम्स आहे त्यातली काय आठवण सांगता येईल का? की जी हे होणारच नाही, म्हणजे विसरू शकत नाही ती अशी गोष्ट. आता प्रत्येक मूर्ती ही एक काहीतरी विशेष आहे आणि प्रत्येक मूर्तीच्या मागे स्टोरी आहे. जसं आपण बघाल तर राम लक्ष्मण सीता जेव्हा बोटीमधनं वनवासात चालले होते तर त्याचा नावाडी जो होता तर तशी मूर्ती आहे. नंतर त्र्यंबकेश्वरची एक मूर्ती आहे आणि या मूर्ती आपल्याला दिसल्या तर मग त्याचा रिसर्च पण आम्ही करतो तर प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळे दिसतात. तर त्र्यंबकेश्वरच्या मूर्तीमधला मी एक विशेष तुम्हाला गोष्ट सांगतो. मी जे सांगितलं का विशेष काय, तर त्र्यंबकेश्वरची जी मूर्ती होती त्याच्या डोक्यावरती शिवाच्या डोक्यावरती एक हिरा होता आणि त्या हिराचं नाव होतं नसाक. नसाक हा जो डायमंड जो आहे तो आज ब्रिटिशांकडे त्याची किंमत किती अब्ज रुपये आहे आणि त्याच्यावर नाशिकचं नाव पडलं होतं. तर या मूर्त्या, तर माझ्याकडे जी त्र्यंबकेश्वरची मूर्ती आहे त्र्यंबकराजची, तर त्याच्यात बरोबर त्या मूर्तिकाराने त्यातला डायमंड काढलेला आहे. असं दिसतो का तिथे डायमंड होता आणि तो निघालेला आहे. म्हणजे मूर्तिकार पण कसं डायमंड बनवत असं मूर्ती बनवतो तेव्हा अभ्यास करत असेल आणि या मूर्त्या बघितल्या तर आपला पण अभ्यास होतो आणि प्रत्येक जण येतो तर तो आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो. तर ऍक्च्युली असं आपण सांगू शकत नाही का कुठली मूर्ती विशेष, सगळ्याच मूर्त्या विशेष आहेत असं मला वाटतं. तर या मूर्ती कलेक्शन करत असताना आपल्याला कधी काही अडचण आली का की ही गोष्ट आपल्याला आपल्या संग्रहात पाहिजे पण ती आपल्याला मिळत नाहीये किंवा ती समोर दिसते पण आपल्या संग्रहात नाही, असं कधी झालंय का की ही माझ्याकडे अजून यायची आहे ही वस्तू? आता देवांच्या मूर्त्या बघाल तर जवळपास सगळेच देवांच्या मूर्त्या माझ्याकडे दिसतात. कारण का काय होतं का माझे आजोबा नेहमी म्हणायचे का मी स्वर्गात बसलोय. त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या आजूबाजूला सगळ्या मूर्त्या असायच्या आणि सगळे देव असायचे. तर तसं बघितलं तर जवळपास खूप साऱ्या मूर्त्या आहे आणि असं मला ऍक्च्युली कळत नाही. कारण का जेव्हा आपण नवीन काही बघतो तेव्हा लक्षात येतं अरे आपल्याकडे नाहीये आणि मग ते आपण आणण्याचा प्रयत्न करतो. पण असं पहिले कळत नाही कारण का एवढ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर देवांमध्ये बघा तर सगळेच देव त्याच्यात आहे असं वाटतं मला. यामध्ये तुम्ही भारतामध्ये अनेक ठिकाणी फिरताय. हो. पण भारताच्या बाहेरही भारतीय संस्कृती आहे. हो. तर तिथे कधी जाण्याचा योग आलाय का? तिथून मूर्त्या खेळायच्या, म्हणजे उदाहरण झालं तर कंबोडियामध्ये आपलं गणेशाचं चांगलं हे आहे. आता आशिया खंडात आपण बघाल तर थायलंड मध्ये मला याच्यापैकी या ज्या लहान मूर्त्या आहेत सगळ्यात कधी मला थायलंडला मिळाल्या आणि तिथून मी तिथे गणपतीला बरंचसं ते मांडतात. तर तिथून मी खूप गणपतीच्या मूर्त्या आणल्या छोट्या. नंतर मी नेपाळला गेलो तर नेपाळमध्ये पण खूप, नेपाळ आपल्या हिंदूच राष्ट्र आहे तर तिथे पण खूप मूर्त्या आहेत आणि बाकी पण ठिकाणी आहे पण मी अजून तिथे गेलो नाहीये त्याच्यामुळे अजून तिथलं कलेक्शन काही आणलं नाहीये. आता ह्या ज्या मूर्त्या आहेत किंवा देवदेवतांच्या आपल्या वस्तू अनेक प्राचीन वस्तू आहेत ह्या आपण आतापर्यंत संकलित केल्या पण यापुढेही संकलित करत राहणार. पण याच्या पुढे तुमची मुलं किंवा तुमची भावी पिढी याच्यामध्ये इंटरेस्ट ते घेते का किंवा कसा त्यांचा सहभाग असतो, फॅमिलीचा सहभाग सपोर्ट कसा मिळतो आपल्याला? आमच्या आता घरात सगळ्या मेंबरचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे. आमच्या देवालयात पण आम्ही अशी मोठी कृष्णाची राधाची मूर्ती लावली आहे. प्रत्येक सणाला प्रत्येकाचा उत्साह असतो का ती मूर्ती आणायची, घरात ठेवायची, धुवायची आणि त्याच्या फोटोग्राफ्स काढून त्याची माहिती द्यायची आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं. तर प्रत्येक जण इन्व्हॉल्व असतं आणि बरंचसं मोठं कलेक्शन करत असतो. कधी कधी घरात वाटतं का रे ठेवणार कुठे, काही मोठे दगड आणले आणखी काही मोठे भांडे आणले, ठेवायला जागा कुठे, पण ती आपोआप जागा होऊन जाते. सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि मी जसं म्हटलं का प्रत्येक जो सण असतो त्या सणाला मी माझ्या दोन्ही मुलांना सांगतो का तुम्ही खाली जा आणि काहीतरी चांगली आपली मूर्ती घेऊन घरात आणा, आपण त्याला धुवू आणि एका टेबलवर सजू आणि त्याचे फोटो काढू. याच्यामुळे त्यांचा पण इंटरेस्ट क्रिएट होतोय आणि बहुधा मला असं वाटतंय का ते दोघं मुलं हा छंद कंटिन्यू पण करतील पुढे.
आणि हा वारसा खूप महत्वाचा आहे. आणि ऍक्च्युली आता मी स्वतः आर्किटेक्ट आहे, त्याच्यामुळे मी बघतो का आजकाल आपण एखाद्या घराचं इंटिरियर करतो किंवा घर डिझाईन करतो, तर बऱ्याचशा शोधीकरणाच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण कुठनं तरी इटलीहून आणतो, परदेशातून आणतो, चायनाहून आणतो आणि घरात ठेवतो. त्याच्याऐवजी आपण समजा आपले अँटिक भांडे आहेत ते आणून ठेवले, तर त्याचं खूप जास्त महत्व आहे, त्याचं खूप मोठी व्हॅल्यू आहे. आणि त्याचं एक वेगळं फॉर्म डेव्हलप आहे. ते फक्त शो साठी नसून तर त्याचा पर्पज असतो प्रत्येक भांड्याचा, आणि त्या पर्पजने ते डेव्हलप झालेलं असतं. तर त्या गोष्टी सगळ्यांनी केल्या तर ते जतन होईल. कारण का मी जुन्या बाजारात जेव्हा वस्तू घ्यायला जातो, तर एक नाशिकमध्ये मोठा जुन्या भांडे घेणारा वस्तू आहे. कारण मोठे घरं होते लोकांचे, आता ते घरं तोडून लोक फ्लॅटमध्ये शिफ्ट होतात, तर त्यांच्याकडे मोठी भांडे, मोठ्या कळशा, मोठे भांडे, खूप मोठ्या मोठ्या बराती त्यांच्याकडे असतात आणि ते जाऊन ते मोडमध्ये विकतात. तर त्या मोडवाल्याला जाऊन मी विचारलं का रे हे एवढ्या वस्तू तुम्ही येतात, तर मी दर रविवारी येईल आणि तुम्ही कलेक्शन ठेवून मला जे जे वाटेल मी तुमच्याकडे घेऊन जाईल. तर त्याने मला जे सांगितलं मला इतका मोठा शॉक बसला का तो म्हणे यार तुला जे काही पाहिजे तर तू रोज येऊन घे जा. कारण का हे समजा आम्ही नाही ठेवलं तर आमच्याकडे जवळपास 1 टन पितळाच्या वस्तू दररोज होतात आणि 8 दिवस आम्ही 8 टन वस्तू आम्ही आमचा ठेवू शकत नाही आणि त्याच्यातल्या 80% वस्तू या मेल्ट होतात आणि त्याचं पितळ तयार होतं. तर याचं जतन करणं खूप महत्वाचं आहे. ऍज अन आर्किटेक्ट म्हणून पण प्रत्येकाने आपल्या घरात कलेक्शन आहे किंवा आधी या वस्तू जेव्हा मी दाखवतो लोकांना का जुने किटली आहे, जुने भांडे, जुने डबे असतात किंवा बंब आहे, तर जेव्हा काही लोक येतात ना ते इतक्या याच्यात सांगतात अरे माझ्या घरी असं होतं बरं का, माझ्या आजीकडे असं होतं, माझी आजी त्याच्यावर आम्हाला स्वयंपाक बनवून द्यायची, आंघोळीला आम्हाला हे पाणी. तर त्यांच्या आठवणी जुन्या ताज्या होतात, मग त्यांच्या स्टोरी सांगत असतात. तर अशा वस्तू समजा आपण घरात ठेवल्या तर आपली घरातली एक वस्तू पण संग्रहाला होते आणि ती कल्चर पण राहील आणि ते प्रोडक्ट आपल्या इथे राहतील. आपण उगाच बाहेरच्या विदेशातल्या वस्तू आणून ठेवण्यापेक्षा आपलं हे केलं तर याचं जतन मी पण करू शकतो आणि आपले सगळे लोक पण करू शकतो. बरोबर. अगदी महत्वाचा मुद्दा की आपली जी प्राचीन संस्कृती आहे, वारसा आहे, तो आपण पुढच्या पिढीला अभ्यासासाठी आणि त्यांना रेफरन्ससाठी, संदर्भासाठी, कुठल्या संशोधनासाठी जो पाहिजे आहे तो आपल्याला जर का नष्ट झाला तर तो मिळणार नाही, पण तो आपल्या माध्यमातून अनेक प्राचीन गोष्टी तुम्ही जतन करत आहात. ज्या तुम्ही जसं सांगितलं की भंगारवाड्याकडे त्या पितळी वस्तू जातात आणि त्यानंतर पुढे मेल्ट होतात आणि परत त्याचं पाणी होऊन नवीन वस्तू बनवतात. पण जे जुन्या वस्तूंची जी कारागिरी असते, ज्या जुन्या वस्तूंची जी सुंदरता असते, ती सुंदरता तुम्ही तशीच्या तशी ठेवता आणि पुढच्या पिढीसाठी खूप छान पैकी तो संग्रह ठेवताय. तर तुम्ही पुढच्या पिढीसाठी याचा संदेश काय देऊ शकाल की मुलांनी हा संग्रह किंवा इतर वेगवेगळे संग्रह कसे करावे किंवा त्याचा उपयोग काय हे तुम्ही सांगू शकाल? ऍक्च्युअली सर जसं तुम्ही एक खूप मोठे तुम्ही मला तर सगळ्यात तुमचं एक हे वाटतं की तुम्ही जशा लोकांना कलेक्ट केलाय, आपला एक जसा एक छंदाचा ग्रुप झालाय, याच्यात मी बघतो का प्रत्येकाचा काहीतरी एक वेगळा छंद आहे. आणि एक छंद असणं माणसाला इतकी महत्वाची गोष्ट आहे का माझे आजोबा बघायचे ते वयाच्या 80 व 85 वरती पण ते इतके लाईव्ह होते, ते आजारी होते, बेडवर होते आणि ते बेडवरनं मला सांगायचे का त्या रूम मध्ये त्या मूर्तीवर एक लाईट मारायचा आहे, तू एक लाईट घेऊन ये आणि लाईट मार. ती मूर्ती पुसली का नाही ते आतल्या रूम मध्ये असायचे आणि बाहेरच्या रूम त्यांना व्हिज्युअलाइज व्हायची. नंतर एक मोठे आर्टिस्ट होते, सत्य आर्टिस्ट म्हणून, ते पण खूप आजारी होते, पण ते त्यांच्या मूर्त्या जेव्हा बनवायचे त्यांचा तो छंद होता, तर ते एकदम फ्रेश होऊन जायचे. त्यांना असं वाटायचं नाही का काही आजार आहे किंवा काही आहे. तर जेवढ्या लोकांना काही छंद असतो तर ते आपल्या मनात किंवा कुठे फिरताना त्यांच्या मनात काहीतरी विचार चालू असतो, काही असतो. आणि बरेच लोक म्हणतात की अँटिक गोष्टी आहेत किंवा या वस्तू या कलेक्शन करायला खूप पैसे लागतात, खूप हे लागतात, तर आमच्याकडे नाहीये किंवा आम्ही अफोर्ड नाही करू शकत. तर आता आपण बघितलं तसं आपला एक संदेशचा मित्र आहे का त्याच्याकडे फक्त कलेक्शन म्हणजे न्यूजपेपरचं कलेक्शन आहे. मी विचार केला न्यूजपेपरचं काय कलेक्शन असू शकतं, तर ज्या ज्या महत्वाच्या बातम्या आहेत, जसं भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तर त्याच्याकडे न्यूजपेपरचं कलेक्शन आहे. तर न्यूजपेपरचं कलेक्शन करायला तर खूप काही पैसे लागत नाही, तुमची तर रद्दीच आहे. पहिल्या दिवशी वाचलं का दुसरे लोक ते टाकून देतात, जसं एखादा मोदी पंतप्रधान झाले किंवा अशा महत्वाच्या बातम्यांचं त्यांच्याकडे कलेक्शन आहे. जसं एक माणूस आहे त्यांच्याकडे मातीसच्या बॉक्सचं कलेक्शन आहे आणि त्या मातीस बघितलं तर आपण जगभरातलं मातीस त्यांच्याकडे आहे. तर त्याला काही खूप पैसे लागत नसतील. एक जण आपण बघितला का तो फक्त कोणाला पत्र लिहून देतो पोस्ट कार्डवर, त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडे असे लाखो पत्र तयार झालेले आहेत.
आणि ते कलेक्शन आहे. तर कलेक्शन प्रत्येक नवीन पिढीने, जुन्या पिढीने किंवा प्रत्येकाने काहीतरी आपलं एक कलेक्शन ठेवावं किंवा छंद ठेवावा. त्याच्यामुळे माणूस नेहमी जिवंत राहतो असं मला वाटतं. अगदी बरोबर की छंद हा माणसाला त्याचं टेन्शन, त्याचे तणाव हा नेहमीच कमी करत असतो. छंदावरून अनेक आनंद आणि संशोधन, अभ्यास या अनेक गोष्टी मिळतात. आपण आज आमच्या व्हॉइस विस्टा या उपक्रमामध्ये, ट्रेझर टॉक्स या शो मध्ये आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. मित्रांनो, आज आपण जे छंद बघितला आहे तो छंद इतका दुर्मिळ आहे की प्राचीन वस्तू आपल्या कमी कमी होत चालल्या असतील तर त्या ज्या जपणं आहे ते पुढच्या पिढीसाठी आपल्याला राखून ठेवणं, त्यांना अभ्यासाकरता आणि संदर्भाकरता राखून ठेवणं किंवा जतन करणं हे सागरची करता आहे. आणि असंच आपण वेगवेगळ्या छंदांची माहिती घेत राहूया. तोपर्यंत नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.